टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. खंडणी आणि मकोकाच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड, ज्याची कालच न्यायालयीन कस्टडी त्याला मिळाली आणि न्यायालयीन कस्टडी मिळाल्यानंतर त्याला जो स्लीप ॲम्पनिया हा आजार आहे, ती मशीन त्या संदर्भातली मशीन वापरण्याची परवानगी देखील त्याला मिळाली. मात्र आता मिळालेली माहिती अशी आहे की वाल्मिकची प्रकृती बिघडलेली आहे आणि बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिकवर जे आहेत ते उपचार सुरू आहेत. आता बीडमध्ये नेमकं काय चालू आहे, वाल्मिकला नेमकं काय झालंय, वाल्मिकवर मध्यरात्री नेमके कोणते उपचार झाले, या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये, या लाईव्ह चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आजचा 46वा दिवस आहे. तपासला वेग आलेला पाहायला मिळतोय. सीआयडी एसआयटी आपापल्या पद्धतीने तपास करते. अशातच काल वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आणि त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळते. काय अपडेट्स आहेत आत्ताचे? संकेत, आपण पाहिलं की कालच वाल्मिक कराडला जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे ते न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने मकोकातील आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात दिलेली होती आणि त्यानंतर त्याला जे आहे रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आलेलं होतं दुपारी जिल्हा रुग्णालयामध्ये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर तेव्हा त्याला सर्दी, त्याचबरोबर खोकला आणि ताप असल्याचं एकंदरीत निदर्शनास आल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर त्याला जर पाहिलं तर जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराडला नेण्यात आला आणि मध्यरात्री अचानक त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर रात्रीमध्ये त्याला पुन्हा एकदा बीड मधल्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती डॉक्टरांचं पथके उपचार करताना दिसून येते. संकेत, तुला माहिती असेल तर स्लीप ॲपनिया नावाचा आजार सुद्धा वाल्मिक कराडला आहे आणि कालच न्यायालयाने सुद्धा त्याला त्याचे स्लीप ॲपनियासाठीचं जे मशीन आहे ते वापरण्याची परवानगी सुद्धा दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. आणि त्यामुळे जर पाहिलं तर ही खूप मोठी बातमी आहे. तर वाल्मिक कराडवरती, मकोकातील आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडवरती सध्या न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते. त्याचबरोबर खंडणीचं जे सीसीटीव्ही फुटेजेस होतं, जे 29 तारखेचं होतं संकेत, जे सुद्धा नुकतंच व्हायरल झालेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी न देता त्याला जे आहे न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती. आणि त्याच अनुषंगाने घडामोडींना वेग आलेला होता की वाल्मिक कराडला पुन्हा एकदा पोलीस कस्टडी सुनावण्यात येते का. परंतु न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. परंतु वाल्मिक कराडची जी तब्येत आहे, जी कालच त्याला जसं सांगितलं आपण की त्याला सर्दी होती, खोकला होता आणि ताप होतं, ज्यावेळेस त्याची तपासणी बीड रुग्णालयामध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्याला रात्री जिल्हा कारागृहामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं, नेण्यात आलेलं होतं. परंतु जर पाहिलं तर सुरक्षेच्या कारणास्तव आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे वाल्मिक कराडला रात्री पोटदुखीचा त्रास सुरू झालेला होता आणि त्यामुळे कुठेतरी तिथल्या त्या यंत्रणांनी निर्णय घेतला की वाल्मिक कराडला रुग्णालयात नेणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने वाल्मिक कराडला मध्यरात्री जे आहे ते बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचं, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचं पथक वाल्मिक कराडच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. निश्चितच वाल्मिकला जो स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे, त्याच्यासाठी असिस्टंट म्हणून त्या रोहित कांबळेला द्या, अशी त्याची मागणी होती. मात्र जरी असिस्टंट दिला गेला नसला तरी त्याला त्या स्लीप ॲपनियावरची मशीन वापरण्याची परवानगी जी आहे ती दिलेली आहे. असं असताना आता वाल्मिकची प्रकृती बिघडल्याचं पाहायला मिळतंय. आणि याच विषयावर राजरत्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत झाली नाटकं सुरू, काल न्यायालयीन कोठडी, आज रुग्णालयाचा पाहुणचार, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं. अगदी पहिल्याच दिवसापासून अंजली दमानिया या देखील अतिशय अग्रेसिव्हपणे या सगळ्या प्रकरणाची बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे संकेत, आपण पाहिलं तर हे प्रकरण अत्यंत गंभीर प्रकरण आहे. कारण ज्या पद्धतीने मसाजोगचे सरपंच, जे कार्य कर्तृत्ववान असे सरपंच होते, सेवाभावी सरपंच अशा संतोष देशमुखांची 9 डिसेंबर रोजी जे आहे अपहरण करून अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. संकेत, ज्या पद्धतीनं समाज माध्यमांवरती जे फोटोज काही व्हायरल झालेले होते, ज्या पद्धतीनं मारण्यात आलेले होते आणि त्याच बाबतीमध्ये पाहिलं तर समाजामध्ये प्रचंड रोष होता. जर आपण पाहिलं संकेत, तर विधानसभेचे ते आमदार असतील, म्हणजे सर्वच पक्षीय आमदार असतील, त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला. जर पाहिलं तर सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमकपणे बाजू मांडलेली होती की या प्रकरणामध्ये दोषी जेही असतील त्यांना फासावर लटकवा. संदीप क्षीरसागर असतील, ठाकरे गट, आपला शरद पवार गटाचे, त्यांनी सुद्धा मागणी केली की आम्हाला एक बॉडीगार्ड देतात, त्या वाल्मिक कराडला 2 बॉडीगार्ड का, आम्ही आमदार आहोत ना, आम्हाला एक बॉडीगार्ड आणि त्या वाल्मिक कराडला 2 बॉडीगार्ड का, असा सवाल उपस्थित केलेला होता. त्याचबरोबर गेवराईचे जे आमदार आहेत विजयसिंह पंडित, त्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला. ज्यांच्या मतदारसंघामध्ये ही घटना घडलेली, त्या केजच्या ज्या आमदार आहेत नमिता मुंद्रा, त्यांनी सांगितलं की हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, ह्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी त्यांनी विधानसभेमध्ये केल्याचं पाहायला मिळालं होतं. संकेत, अत्यंत
रोज सर्वसामान्य जनतेमध्ये होता. बीडचे खासदार असणारे बजरंग सोनवणे यांनी थेटपणे संसदेमध्ये हा मुद्दा उचलून धरला. महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या आवारामध्ये या प्रकरणामध्ये निदर्शनं सुद्धा केलेली होती. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या प्रकरणामध्ये त्यांनी तिथे निदर्शनं सुद्धा केलेली होती की आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोरात कठोर शासन करा अशी मागणी सुद्धा संसदेच्या आवारामधून करण्यात आली होती. आणि त्यानंतर जर पाहिलं संकेत, संपूर्ण महाराष्ट्रभर आक्रोश मोर्चे निघत आहेत. 9 डिसेंबर पासून ज्यावेळी ही घटना घडली आहे 9 डिसेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत हा वाल्मिक कराड फरार होता. 31 डिसेंबरला जेव्हा त्याला असं कळलं की आता आपल्यावरती सीआयडीचा फास आवळतोय, तेव्हा तो कुठेतरी पुण्यातल्या सीआयडीचं जे कार्यालय आहे, पाषाणस्थित जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जो आहे तो सीआयडीला दुपारी सरेंडर नाही झाला राजरत्न. त्यांनी अगोदर 31 हा. सेकंदाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला, जो माध्यमांमध्ये जाणीवपूर्वक पसरवला. माध्यमांनी त्याची ब्रेकिंग देखील चालवली. वाल्मिकचा सरेंडर होण्या अगोदरचा व्हिडिओ आपण सर्वांनी दाखवला आणि मग तो त्याच्या बाजीरावकी थाटामध्ये त्या काळ्या गाडीतनं थेट आलिशान गाडीमध्ये मधून तो तिथं आला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर तिथं त्याची तब्बल 5 तास चौकशी झाली आणि या 5 तासाच्या चौकशीनंतर जे आहे त्याला थेटपणे केज न्यायालयामध्ये जे आहे हजर करण्यात आलं आणि केज न्यायालयाने त्याला जी आहे 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा तपास पुढे पुढे सरकतो आहे. सीआयडी कोठडी सुनावण्यात आल्याच्या नंतर जर पाहिलं संकेत, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, परंतु सीआयडीच्या वकिलांनी मोठ्या शिताफीनं जे आहे त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी न्यायालयापुढे केली. माननीय न्यायालयापुढे न्यायालयाने थेटपणे त्याला मकोकातील आरोपी केलं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्याला जमानत, त्याचा जामीन मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला. तर पुढे जर आपण पाहिलं संकेत, काही दिवसानंतर ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या घरातली व्यक्ती गेलेली आहे, तपास कुठपर्यंत आलाय ते तरी सांगा, तरी सुद्धा सांगितलं जात नव्हतं. त्यांना ना इलाजास्तव त्यांना जे आहे थेटपणे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं. आणि त्यानंतर जे आहे वाल्मिक कराडची उद्याच्या दिवशी जी होती ती कोर्टात सुनावणी होती आणि तेव्हा त्याला जे आहे मकोकातील आरोपी करण्यात आलेलं होतं संकेत. आणि मकोकातील आरोपी करण्यात आल्याच्या नंतर पाहिलं, जसा हा काही समाज सुधारक असल्यासारखं बीडमध्ये जी आहे निदर्शनं करण्यात येत होती, जाळपोळ करण्यात होत होती, बसवर दगडफेक करण्यात येत होती. अशा वेळी राजरत्न की जेव्हा बीडमध्ये जमावबंदीचे आदेश होते आणि 44 लागू होता आणि आदल्या दिवशी वाल्मिकला मकोका लागण्याच्या आदल्या दिवशीच जमावबंदीचे आदेश होणे, वाल्मिक समर्थक वाल्मिक पुराण गाताना आपल्याला त्या बीडमध्ये पाहिलं. निश्चितपणे तिथं वाल्मिक पुराण गायलं जात होतं. अक्षरशः लोक रस्त्यावर आलेले होते, वाल्मिकचे समर्थक रस्त्यावर आलेले होते. वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड असतील किंवा त्याचबरोबर त्यांची आई असेल, त्या सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर निदर्शनं करताना दिसून आलेल्या होत्या की माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला गोवल्या चालल्या असं सुद्धा त्या म्हणाल्या होत्या त्यांच्या आई. तर दुसऱ्या बाजूला त्या मंजिली कराड म्हणत होत्या की एक खालच्या जातीची व्यक्ती पुढे येते, त्यामुळे त्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो. यामागे सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील यांचं षडयंत्र आहे असा थेटपणे आरोप सुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सुद्धा हल्ला चढवला होता. याला जाती अँगल मनोज जरांगे पाटील देतात, मी सुद्धा मराठा समाजातली आहे त्यामुळे मला न्याय मिळाला पाहिजे असं सुद्धा त्यांनी जी आहे ती मागणी केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि यानंतर हे प्रकरण अत्यंत चिघळल्याचं पाहायला मिळालं होतं संकेत. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर मागच्या 2 ज्या पेशी होत्या, मागच्या 2 ज्या सुनावण्या होत्या त्यावेळी सुद्धा जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे ते न्यायालयापुढे हजर करण्यात आलेलं होतं संकेत. कोणता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि त्याच अनुषंगाने त्याला जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयापुढे हजर करण्यात आलं होतं. आणि काल परत एकदा त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच न्यायालयापुढे हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. काल त्याला परत एकदा त्याची जी आहे वैद्यकीय तपासणी करण्यात आली बीड जिल्हा रुग्णालयामध्ये. आणि त्यानंतर त्याला जिल्हा कारागृहामध्ये पाठवण्यात आलं आणि त्यानंतर परत एकदा रात्री त्याला पोटदुखीचा आजार सुरू झाला. आणि त्यानंतर वाल्मिक कराडला मध्यरात्री जे आहे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आणि त्याच्यावरती डॉक्टरांचं पथक जे आहे तपास करताना दिसून येते संकेत. वाल्मिकच्या आत्ताच्या प्रकृतीचे काही अपडेट मिळालेत का? डॉक्टरांकडनं कोणते उपचार झाले आणि आता त्याची प्रकृती कशी आहे याबाबतची काही माहिती मिळाली आहे का राजरत्न? संकेत, अजूनपर्यंत त्या बाबतीमध्ये काही माहिती आलेली नाही, परंतु त्याला पोटदुखीचा त्रास आहे. त्याचबरोबर त्याला कालपासूनच सर्दी, खोकला आणि त्याचबरोबर ताप येते असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड आता या बाबतीमध्ये परत एकदा राजकारण सुरू झाल्याचं पाहिजे. जसं तू आता सांगितलं वाल्मिक कराड या म्हणतात की सुरू झाली नाटकं. म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्यावेळी हा व्हिडिओ 29 तारखेचा जो व्हिडिओ आलेला
व्हिडिओ पुढे आला संकेत, जो खंडणीचा व्हिडिओ पुढे आल्याच्या नंतर त्याला परत एकदा पोलीस कोठडी मिळेल असं वाटत होतं, परंतु त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी हा जो व्हिडिओ आहे तो न्यायालयापुढे सादर केला का, तर अजूनही त्याची माहिती मिळाली ना. न्यायालयापुढे जर सादर केला असता तर वाल्मिक कराडला पोलीस कोठडीच मिळालेली असती. तो व्हिडिओ सादर केला नाही. दुसरी बाब म्हणजे तो जो विष्णू चाटेचा मोबाईल आहे तो मोबाईल का सापडत नाहीये. तो विष्णू चाटे सांगतोय की मी नाशिकमध्ये कुठेतरी मोबाईल फेकला, मला ठिकाण आठवत नाही. पोलिसांचा आरोपीवर वचक आहे का, हा अगदी सहज उत्तर देतोय, मला मोबाईल सापडत नाही. पोलिसही खाक्या आरोपींना दाखवल्यात का. अशा वेळी जर अत्यंत भयंकर घटना घडते, अत्यंत क्रूरपणे एखाद्या व्यक्तीला मारल्या जातं आणि पुरावे नष्ट केल्या जातात, ज्या पद्धतीने जी शस्त्र सुदर्शन अर्थात संतोष देशमुखांना मारण्यासाठी वापरण्यात आलेली होती संकेत, ती शस्त्र माहितीये तुला, गॅसचा पाईप, लोखंडी पाईपनी मारण्यात आलं होतं, क्लच वायरनी मारण्यात आलेलं होतं, धारदार शस्त्र वापरण्यात आलेले होते, लाकडी दांडक्यानं मारण्यात आलेलं होतं, अत्यंत क्रूरपणे मारण्यात आलेलं होतं. अशा वेळी तुम्ही कशा पद्धतीने तपास केला पाहिजे. अजून मोबाईल का सापडत नाही, तो फरार आरोपी असणारा कृष्ण आंधळे अजूनही का सापडत नाहीये, याचा पोलीस तपास करणार आहेत की नाही. काल त्याला फरार घोषित केलं, परत एकदा परिपत्रक काढलं आणि त्याला फरार घोषित केला. अहो तुम्ही 2 वर्षांपासून कृष्ण आंधळे फरार म्हणून सांगताय, तो कृष्ण आंधळे खंडणीच्या सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला दिसतोय. एवढं सर्रासपणे बीड नाही राजरत्न, तो 2 वर्षापासून फरार आहे असं बीडचं पोलीस प्रशासन म्हणतंय. 2 वर्षापासून तो जर फरार आहे एका केसमध्ये, तर तो कृष्ण आंधळे येतो 29 तारखेला, तो व्हिडिओ आपण देखील दाखवला. तू स्वतःच तो व्हिडिओ जो आहे तो दिला होतास, ज्या फ्रेम मध्ये सगळे आरोपी एकत्र दिसत आहेत, त्यात हा कृष्ण आंधळे. त्यानंतर गिरनारला जेव्हा 11,000 पायऱ्या चढून हे सगळे जर त्या 15 दिवस गिरनारच्या दत्त मंदिरामध्ये राहिले होते, तिथं सुद्धा हा कृष्ण आंधळे आहे. मग पैसे संपले म्हणून तो खाली उतरला आणि फरार झाला. मग जर तो येतोय राजरोजपणे बीड शहरामध्ये राहतोय, तर पोलीस प्रशासन काय करत होतं, असा निश्चितच एक प्रश्न या निमित्तानं इथं उपस्थित होताना राजरत्न पाहायला तर मिळतोच आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर राजरत्न प्रशासनावर प्रश्नचिन्ह याकरता उपस्थित होत आहे. निलंबित केलेला पोलीस अधिकारी राजेश पाटील सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतो. निश्चितपणे निलंबित केलेला पोलीस अधिकारी राजेश पाटील हा जो आहे तो खंडणी मागतानाच्या व्हिडिओमध्ये दिसतोय. त्याच्या पुढे कोणा घडलाय का, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ज्यावेळी घटना घडली त्याचा धनंजय देशमुखांचा जो व्हिडिओ पुढे आलेला होता, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा जो बार मधला व्हिडिओ होता, हॉटेल मधला व्हिडिओ होता, तिथं सुद्धा राजेश पाटील दिसतोय. त्याला हा गुन्हा घडणार आहे, हत्या घडणार आहे माहित होतं का. तो कायद्याचा रक्षक आहे असा असणारा पोलीस अधिकारी थेटपणे आरोपींना मिसळतोय. या आरोपींसोबतच या पोलीस अधिकाऱ्यासोबतच फरार असणारा कृष्ण आंधळे दिसतोय. एका बाजूला सांगतात की 2 वर्षापासून कृष्ण आंधळे फरार आहे, परंतु या पोलीस अधिकाऱ्याबरोबर हा कृष्ण आंधळे दिसतो. या पोलीस अधिकाऱ्यांना कसं कळत नाही. पोलीस प्रशासन काय करतं, इथल्या ऍडमिनिस्ट्रेशन वरती खरंच वचक आहे का, गुन्हेगारांवरती इथल्या ऍडमिनिस्ट्रेशनचा वचक आहे का, पोलिसांचा येथील गुन्हेगारांवरती वचक आहे का, इथलं पोलीस प्रशासन कोण चालवतोय, असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होतोय संकेत. कारण ज्या पद्धतीनं फरार असणार आरोपी तुम्हाला का सापडत नाहीये, पोलिसी खाक्यात तुम्ही त्यांना का दाखवत नाहीयेत. इथं सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने तिथं मारण्यात आलेलं आहे, महाराष्ट्रभर अत्यंत रोष व्यक्त होतोय, महाराष्ट्रभर आक्रोश मोर्चा निघतायत. ती मुलगी, ती वैभवी देशमुख माझ्या वडिलांना न्याय द्या म्हणते, त्यांचा भाऊ धनंजय देशमुख म्हणतोय की माझ्या भावाला अत्यंत क्रूरपणे मारण्यात आलेलं आहे, ही आरोपी सुटले तर आम्हालाही मारतील असं म्हणतोय. तरी सुद्धा त्यांना न्याय देण्यासाठी एवढा उशीर का होतोय. हा कृष्ण आंधळे अद्याप का सापडत नाही. या कृष्ण आंधळे सापडत नसल्यामुळे पुरावे गोळा करण्यामध्ये पोलिसांना कुठेतरी अडचण येते, सीआयडीला कुठेतरी अडचण येते. हा जो मोबाईल आहे, ज्या मोबाईलवर संतोष देशमुखांना मारतानाचं चित्रीकरण करण्यात आलेलं होतं असं सांगण्यात येत आहे. या मोबाईल वरून जे आहे संतोष देशमुखांना मारतानाचा व्हिडिओ कॉल सुद्धा करण्यात आलेला होता. एक मोकारपंथी ग्रुपवरती हा जो व्हिडिओ कॉल केला त्यावेळेस त्याला पुढून कोण पाहत होतं, हे मारताना पुढे कोण पाहत होतं, या जेव्हा मोबाईल सापडेल तेव्हाच तपासात उघड होणार आहे ना. या बाबतीमध्ये पोलीस पुढाकार घेऊन तपास का करत नाहीत असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. आणि परत एकदा आता वाल्मिक कराड आजारी आहे, तो रुग्णालयात दाखल झालेला आहे, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. परंतु जेव्हा तुमच्या पुढं एखादा सीसीटीव्ही फुटेजेस पुढे येतं तेव्हा त्या आरोपीला पोलीस कोठडी मागणं आवश्यक असतं. ही पोलीस कोठडी पोलिसांनी का मागितली नाही, सीआयडीने का मागितली नाही, असा तुझा प्रश्न संकेत या निमित्तानं उपस्थित होतो. सीआयडीचा उल्लेख केलास राजरत्न, फार खेदाची गोष्ट ही आहे की 29 तारखेचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे, ते सीसीटीव्ही फुटेज परवा दिवशी साधारणतः सगळ्या माध्यमांमध्ये झळकतं. माध्यमांमध्ये आल्यानंतर आपण ते सगळे ब्रेक करतो. आपण सगळ्या महाराष्ट्राला खरं तर ते
सीसीटीव्ही फुटेज दाखवतो, मात्र सीआयडी कडनं काल कोर्टामध्ये साधा उल्लेख देखील या सीसीटीव्ही फुटेजचा झाला नाही. आणि मग सीआयडी म्हणते आमचा तपास पूर्ण झाला. अरे कशाचा तपास पूर्ण झाला? अजून तर मुख्य आरोपी जो आहे वाल्मिकला तुम्ही खंडणीच्या हत्येच्या कटामध्ये आहे असं म्हटलेलं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही तपास पूर्ण केलात का? ज्यावेळी मागच्या वेळेस राजरत्न 1 जानेवारीला वाल्मिकला कस्टडी झाली, त्यावेळी ती कस्टडी आम्ही का घेतोय? तर वाल्मिकचा खुनाशी काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी आम्ही वाल्मिकची कस्टडी मागतोय असं सीआयडीने सांगितलं. मग या 14 दिवसाच्या कस्टडीमध्ये तुम्हाला त्याचा खुनाशी संबंध सापडला का? खुनाशी तुम्हाला त्याचा संबंध आहे असं आढळलं का? मग विष्णू चाटेचा जो फोन आहे त्या फोनवरून याला सीडीआर तर अवेलेबल आहे. त्या सीडीआर नुसार विष्णू चाटेचं वाल्मिक कराडशी बोलणं झालं. ह्याच्याबाबत काही निष्पन्न झालंय का? विष्णू चाटे जर म्हणत असेल की माझा फोन नाशिकमध्ये कुठेतरी हरवला, तर सर्वसामान्य एखाद्या कुटुंबातल्या एखादा जर गुन्हेगार असेल तर त्याला कशा पद्धतीने तुम्ही थर्ड डिग्री देता, त्याला तुम्ही कशा प्रकारे हे करता, त्या पद्धतीने जर तुम्ही विष्णू चाटेला थोडा खाकीचा धाक दाखवला, दबाव झुगारून धाक दाखवला, तर तो विष्णू चाटे पोपटासारखा घडाघडा बोलेल आणि मग त्याचा मोबाईल जो आहे तो मिळेल. मोबाईल मिळाल्यानंतर सगळेच क्लू येतील. हे सगळे एक एक प्रश्न जे आहेत ते आता राजरत्न इथे निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विष्णू चाटेचा फोन एका बाजूला जातोय. वाल्मिक कराडच्या संदर्भात सीआयडीने वाढीव कस्टडी का मागितली नाही? सीआयडीचा नेमका तपास का पूर्ण झालाय? जर सीआयडीचा तपास सीआयडी म्हणताय त्याप्रमाणे पूर्ण झालाय, तर मग माध्यमांना किंवा प्रसिद्धीपत्रक काढून त्याची माहिती द्या ना. आजपर्यंत तर तुम्ही एक साध्या अक्षराचं प्रसिद्धीपत्रक काढलं नाही की कुठपर्यंत तपास आलाय काय. आपलं सोड, माध्यमांना एक वेळ नका माहिती देऊ. तुम्ही संतोष देशमुखांच्या परिवाराला सुद्धा माहिती देत निश्चितपणे संतोष देशमुखाच्या परिवाराला आंदोलन करावं लागतंय, त्याच्या भावाला आंदोलन करावं लागतंय, त्यांच्या भावाला थेटपणे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावं लागतंय. घरातला करता माणूस गेलेला आहे, अत्यंत क्रूरपणे मारण्यात आलेला आहे, त्याची आई वाट पाहत होती घरी. अशा वेळी तुम्ही ज्या पद्धतीने तो धनंजय देशमुख त्या याला सुदर्शन घुलेला 35 वेळा कॉल करतायत, माझ्या भावाला सोडा, माझा भाऊ कधी येणार आहे, तर तो सांगतो की तुझा भाऊ आम्ही तुला पाठवून देऊ. अशा वेळी ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा खून केलेला आहे, त्याला तुम्ही मारलेला आहे, अशा वेळी पोलीस तपास काय करतायत? अशा आरोपींना तुम्ही ज्यावेळेस तक्रार दाखल करायला जातो सुद्धा, अर्थात धनंजय देशमुख, त्यावेळेस तुम्ही तक्रारही लवकर दाखल करून घेत नाही. आणि ज्यावेळेस अशी आंदोलनं होतात त्यावेळेस पोलीस प्रशासनाला जाग येते का? आरोपींसोबत तुमचा अधिकारी दिसतोय तो राजेश पाटील काय करत होता? त्याच्यावरती काय कारवाई होणार आहे? त्याला आरोपी केला जाणार आहे का? हे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत ना. पोलीस जो जनतेचा रक्षक असतो, ज्याच्यावरती जनता विश्वास ठेवते, खलनिग्रह न्याय म्हणतात, तर त्या मग हा राजेश पाटील काय करत होता? मोठ्या संख्येत प्रश्न उपस्थित होतोय. तो फरार कृष्णा आंधे तर राजेश पाटील सोबत दिसतोय आणि पोलीस सांगते फरार आहे 2 वर्षांपासून. आणि राजरत्न, आपण जर दुसऱ्या बाजूने आपण असा विचार करू की राजेश पाटील तिथे गेला असेलही, पण तो व्हिडिओ जर आपण पाहिला तर हा राजेश पाटील खाकी वर्दीमध्ये तिथं आहे. मग आणि त्यानंतर त्याचं निलंबन होतं, म्हणजे याचा अर्थ निलंबन हवेत तर झालं नाही, त्याच्या विरोधात काही पुरावे तर मिळाले असतील. मग असे कोणते पुरावे होते की तडकाफडकी त्याला हा व्हिडिओ होता की आणखी काही त्याचा संबंध होता? या अनुषंगाने गृह विभागाने तपास करणं गरजेचं आहे. निश्चितपणे संकेत, त्याला आता जर व्हिडिओ पुढे आलाय, आता व्हिडिओ पुढे आलेला आहे, परंतु त्याला या आधी निलंबित का केलं? खरंच गृह विभागाकडे याचे पुरावे होते का? या जो राजेश पाटील आहे त्याची संपूर्ण कारकीर्द तपासली पाहिजे. हा खरंच गुन्हेगारांसोबत मिसळलेला आहे का, याचा सुद्धा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे संकेत. कारण सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणं हे पोलिसांचं काम आहे. जर पोलीसच जर गुन्हेगारांसोबत अशा पद्धतीने वावरणार असतील तर सामान्य जनतेनं कोणावर विश्वास ठेवायचा, असा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं संकेत, मनोज जरांगे पाटील म्हणतायत की या मागे खूप मोठी टोळी आहे, त्या टोळीचा सुद्धा तपास झाला पाहिजे. या वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला कोण पाठीशी घालतंय याचा सुद्धा तपास होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस हा व्हिडिओ पुढे आला त्यानंतर धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे की खंडणीतील आणि हत्येतील गुन्हेगार हे एकच आहेत. जे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत तेच गुन्हेगार हत्येचे सुद्धा आहेत असं धनंजय देशमुख म्हणतायत. त्या अँगलनी तपास होणार आहे का हे सुद्धा महत्वाचं आहे. परंतु हा व्हिडिओ पुढे आल्याच्या नंतर न्यायालयापुढे हा व्हिडिओ सादर करणं हे अत्यंत गरजेचं होतं. तो का केला गेला नाही? तपास कुठपर्यंत आलेला आहे हे तपास अधिकारी माध्यमांना सांगत असतात. हा हाय प्रोफाईल केस तर आपण म्हणू शकत नाही, परंतु ही जी केस घडलेली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे, त्या केसचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती
राज्याचे गृहमंत्री का देत नाहीत? त्या पोलीसचे जे महत्वाचे अधिकारी आहेत ते अधिकारी का देत नाहीत? त्यांच्या कुटुंबियांना तपास कुठपर्यंत आल्याची माहिती का दिली जात नाही? याचं कारण काय हे तरी तुम्ही माध्यमांना सांगा. आम्ही देऊ शकत नाही, तपासामध्ये अडचणी येतात त्यामुळे आम्ही देऊ शकत नाही, असं ऍटलिस्ट काहीतरी कारण सांगा. माध्यमांना काम करावं लागते, माध्यमांना सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आणावे लागतात, माध्यमांना सांगावं लागते असा गुन्हा घडतोय, वाल्मिक कराडची इथे संपत्ती आहे, वाल्मिक कराडची तिथे संपत्ती आहे, याच्यामध्ये ईडीची एंट्री होणार का, हे माध्यमांना विचारावं लागतंय. तपास यंत्रणा काय करतायत हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. वाल्मिक कराड, गोपीनाथ मुंडेंचा साधा घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराडची करोडची संपत्ती कशी होते, तयार कशी होते, त्याचा उत्पन्नाचा स्रोत काय याची माहिती आहे का? तो 96 लाख रुपये वार्षिकी आहे जो आहे तो मिळकत कर भरतो, त्याला 96 लाख रुपये मिळकत कर भरण्या एवढं उत्पन्न मिळतं कुठून, याचा तपास होणार आहे का? त्याची पुण्यामध्ये जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये वाकड परिसरात असेल किंवा कायवाडी फाट्यामध्ये आलिशान सोसायटीमध्ये त्याचे 4 BHK फ्लॅट असतात दुसऱ्या पत्नीच्या नावे, तर दुसऱ्या बाजूला हडपसर मधल्या अॅमोनोरा पार्क असेल, खराडीमध्ये असेल, तिथं त्याचे आलिशान फ्लॅट असतात. त्याच्या दोन्ही बायकांच्या नावावर मिळूनच राजरत्न पावणे 22 कोटी रुपयांची एवढी संपत्ती कुठून जमा होते, त्याला कोणाचा राजकीय आश्रय आहे याचा तपास होणार आहे की नाही, या बाबतीमध्ये सुद्धा जे आहे तपास यंत्रणांनी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा आरोपीवरती आता मोकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे, या अशा आरोपींची संपत्ती जप्त करता येऊ शकते का याचा सुद्धा विचार होणे अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाने, CID पथकाने आणि SITनं गांभीर्यानं करणं गरजेचं आहे. वाल्मिकच्या प्रकृतीचे अपडेट्स तर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत, मात्र या सगळ्यात संपूर्ण प्रकरणामध्ये त्या विष्णू चाटेचा मोबाईल जो आहे तो लवकर सापडो, हेच परळी वैद्यनाथाच्या चरणी आणि केजच्या पिंपळगावांच्या हनुमाना चरणी आता आपण साकडं घालूयात. आणि या विष्णू चाटेचा मोबाईल सापडल्यानंतर त्या अनुषंगानं तपास करून लवकरात लवकर कठोरात कठोर न्याय पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्था जी आहे आणि निश्चितपणे संकेत या बाबतीमध्ये तपास होणे फार गरजेचं आहे. संकेत जर आपण पाहिलं तर तो संतोष देशमुखला जाऊन 9 तारखेला हत्या झाली, आज किती दिवस होत आहेत? 46 दिवस होतोय आणि फरार आरोपी सापडत नाहीये. संकेत किती गंभीर गोष्ट आहे. यामध्ये राज्याच्या निश्चितपणे आता जर पाहिलं तर अंजली दमानी यांनी थेटपणे न्यायाधीशांची म्हणजे मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली, मुंबई हायकोर्टाच्या तिथल्या न्यायाधीशांची भेट घेतलेली आहे. आता इथं सुमोटो दाखल होऊ शकतो का धनंजय मुंडेंवरती? संकेत मला तर अत्यंत गंभीर गोष्ट ही वाटतेय की आपल्या महाराष्ट्राला राजकीय नैतिकता आजवर लाभलेली आपण पाहायला मिळालेली आहे. संकेत जर पाहिलं तर AR अंतुले असतील, त्याचबरोबर आपले मनोहर जोशी असतील संकेत, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर विलासराव देशमुख आहेत, RR पाटील आहेत, अशोक चव्हाण आहेत, त्याचबरोबर नुकतंच एकनाथ खडसे आहेत. ज्यावेळी त्यांच्यावरती आरोप झाले त्यावेळेस या सगळ्या नेत्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, काही जणांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे, काही जणांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. संकेत अशा वेळी सामान्य जनतेतून, त्यांच्या कुटुंबियांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. स्वतः जे असणारे अजित पवार हे अत्यंत दादा वाद्याचे पक्के असे दादा म्हटलेले जातात, त्या अजित पवारांनी सुद्धा ज्यावेळेस सिंचन घोटाळ्यामध्ये श्वेतपत्रिका निघाली संकेत, त्यावेळेस त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा इतिहास आहे. त्यावेळेस त्यांचे काका असणारे शरद पवारांना ईडीची नोटीस आली, त्या श्वेतेतून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचा इतिहास आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षाचे नेते असणाऱ्या धनंजय मुंडे जे की मंत्री आहेत, सामान्य माणसातून थेटपणे अजितदादा ज्यावेळेस कुटुंबियांची भेट घेत आहेत त्यावेळेस तिथं म्हणताय की त्या धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, अशा घोषणा होत आहेत. एवढे संवेदनशील असणारे अजितदादा धनंजय मुंडेंना का पाठीशी घालतायत? ज्यावेळेस राष्ट्रवादीचं नवसंकल्प शिबिर शिर्डीमध्ये होतोय तिथं धनंजय मुंडे भाषण करतात आणि तिथं अजित पवार म्हणतात धनंजयची गाडी सुसाट सुटलीये. जो वावटं आलेलं होतं धनंजयच्या भाषणाने सगळं वावटं निघालं. त्या भाषणामध्ये धनंजय मुंडे म्हणतात नाम है इसीलिए तो बदनामी पीछे है. हा, आणि अजित पवार किंवा सुनील तटकरे सुद्धा म्हणतात की किंवा धनंजय मुंडे त्या भाषणामध्ये म्हणतात की मी जास्त मताने निवडून आलोय म्हणून मला भोगावं लागतं. इथं मतदानाचा काय संबंध आहे? इथं मतदारांचा काय संबंध आहे? सुनील तटकरे सुद्धा सांगतात की सामान्य जनतेतून म्हणते तुमचं राजकारण तुम्ही चुलीत घाला, आम्हाला राजकारण नकोय, तुम्ही राजकारण, तुम्हाला राजकारण लखलाभ असू देत, पण इथे असणाऱ्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. इथले जे पीडित कुटुंब आहे संतोष देशमुख, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही मागणी सामान्य जनतेतून होतीये. राजकारण तुम्ही करत बसा असं सुद्धा सामान्य जनता म्हणते. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते. संकेत अजित पवारांना काय झेंडे दाखवण्यात आलेले आहेत.
अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये त्यांना काय झेंडे दाखवण्यात आले की त्या धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला करा. आता जर पाहिलं तर अंजली दमानिया ज्यावेळेस चीफ जस्टिसची भेट घेतात, इथे सुमोटो दाखल होऊन त्या धनंजय मुंडेला बाजूला सारा अशी मागणी करतायत. त्या प्रत्येकाला कुठेतरी संभ्रम निर्माण होतोय. हा जनतेच्या मनातील संभ्रम हा कुठेतरी दूर झाला पाहिजे. हा तपास निपक्षपणे झाला पाहिजे. यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेला बाजूला करा अशी मागणी आपण करत नाही आहोत संकेत, सामान्य जनता करतीये, त्या धनंजय देशमुखांचं कुटुंबीय करतंय. त्या मागणीचा आदर हे राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार करणार आहेत की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. निश्चितच राजरत्न, या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी तपास यंत्रणापासून सगळेच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मग आणि केवळ राजरत्न संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे बीडची गुन्हेगारी चव्हाट्यावर आली असं नाही, तर आता ती प्रकर्षाने समोर येत असली तरी मग सुरेश धसांनी सांगितलेलं महादेव मुंडेंचं प्रकरण असेल, चेतना कळसेंचं प्रकरण असेल, या अगोदरही असे कितीतरी न माहित होताना खून आणि लोकांचे मुडदे पडले असतील यांच्या राखेपायी, यांच्या राजकारणापायी, यांच्या असल्या खंडणीच्या गुंडाळ प्रवृत्तीपायी. तर याला पोलीस प्रशासनाने आजपर्यंत गांभीर्याने घेतलं नाही. निदान आता तरी पोलीस प्रशासन बीडचं खास करून लक्ष गांभीर्याने घेईल आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ना, सदरक्षणाय कलदिग्रहणाय, त्याला गांभीर्याने घेत कुठल्याही दबावाला बळी न पडता. काल बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 9,000 सह्या केल्या अजित पवारांची चा दौरा गेल्यानंतर, आणि त्यातल्या बीड मधल्या 2,000 वाळू तस्कर माफियांना त्यांनी सह्या पाठवल्या. जर तुम्हाला माहिती आहे वाळू तस्कर होते, मग काय अजित पवार पालकमंत्री व्हायची वाट बघत होतात? आता बीडच्या प्रशासनानं जे आहे ती देखील गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाचा विचार करून बीडमध्ये कायद्याचं राज्य निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. निश्चितपणे संकेत, जर पाहिलं तर वाळू माफिया जे अवैधरित्या वाळूचा उपसा करतात त्यांना कोणाचा राजकीय आश्रय होता हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. तर एवढ्या दिवस तिथले पालकमंत्री करत काय होते? अजितदादांना पालकमंत्री पद स्वीकारावं लागतं. रात्री 1:30 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी लागते आणि नंतर जिल्हाधिकारी 9,000 सह्या करतात आणि 2,000 वाळू माफियांना जे आहे, जे अवैधरित्या वाळूचा उपसा करतात त्यांना नोटिसा पाठवतात. एवढ्या वेळ तिथले पालकमंत्री काय करत होते? तिथलं प्रशासन काय करत होतं? काही दिवसांपूर्वी संकेत, तुला आठवत असेल, त्या टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये सदानंद कोचे यांची आपण मुलाखत घेतली होती. आपले माजी जिल्हाधिकारी त्यांची मुलाखत आपले वृत्त संपादक संदीप चव्हाण सरांनी घेतलेली होती. त्यावेळेस त्यांनी बीडचं जे वास्तव आहे ते पुढे आणलेलं होतं. बीडमध्ये गुन्हेगारी कशा पद्धतीनं, गुन्हेगारीचं स्वरूप आहे ते त्यांनी तिथे मांडलेलं होतं. सदानंद कोचेंचा तू उल्लेख केलास राजरत्न, त्यांनी आपल्या स्टुडिओमध्ये सांगितलंय की कलेक्टर असताना त्यांना लोडेड रिव्हॉल्वर सोबत घेऊन जावं लागायचं. म्हणजे ही दहशत आहे या गुंडाळ प्रवृत्तीच्या लोकांची. निश्चितपणे संकेत, एखाद्या जिल्हाधिकाऱ्याला लोडेड रिव्हॉल्वर सोबत ठेवावं असेल तर आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनीच विचार करावा की बीड मधली परिस्थिती काय होती त्यावेळेसची आणि आता ही बीड मधली परिस्थिती बदलली आहे का? दिवसाढवळ्या बीडमध्ये खून होत आहेत, अपहरण करून खून होत आहेत. काही दिवसांपूर्वी, 2च दिवसांपूर्वी सुरेश धसांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महादेव मुंडे यांचा उल्लेख केला. ह्या महादेव मुंडेंना परीच्या तहसील कार्यालयासमोर भोसकूर मारण्यात येतं. त्यांचा तपास होत नाही. ज्यावेळेस तपास होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तपास पुढे होता, यामधले जे 6 आरोपी आहेत, या 6 आरोपी आहेत, त्या 6 आरोपींना पकडू नका असं आकांनी सांगितलेलं होतं पोलीस अधिकाऱ्यांना. इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मी असं करू शकत नाही असं सांगितलं, तेव्हा त्याची बदली करण्यात आली आणि त्याला दुसरीकडे पाठवण्यात आलं. आणि हे जे 6 आरोपी आहेत त्या वाल्मिक कराड म्हणजे जो आका आहे त्या आकाच्या मुलाच्या भोवती फिरतात असं सुद्धा सुरेश धस यांनी सांगितलेलं होतं. दुसरं एक त्यांनी प्रकरण सांगितलं, ज्या मुलगी जी जळून गेली का तिची हत्या करण्यात आली, या बाबतीमध्ये सुद्धा संभ्रम आहे. चेतना कळसेला कसं मारलं किंवा ती कशी गेली याचा तपास होणार आहे की नाही? जे कला शिक्षक होते त्यांची ती मुलगी होती. त्याचबरोबर ही घटना घडल्याच्या नंतर ती जी मुलगी होती तिची आई, तिला जी वेडी झाली आणि त्यानंतर तिच्यावरती जे आहे येरवडा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत असं सुद्धा सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. बीड मध्ये गुन्हेगारी कुठपर्यंत गेले याचा विचार करताय का? तिथलं प्रशासन काय करतंय? तिथलं पोलीस काय करतंय? या गुंडांना सरास सोडलंय का? तुम्ही गुन्हेकडा, आम्ही तुमच्या मागे आहोत असं होतंय का? तिथला तपास कोण करणार आहे? जर या संतोष देशमुखांची हत्या झाल्याच्या नंतर इथल्या जनतेने जर हे प्रकरण वर उचलून धरलं नसतं तर अशा पद्धतीनं असा इथला तपास झाला असता का? हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण होतो. राज्यभर मोर्चे निघतायत तरी सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. त्या धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीयेत आणि परत प्रसार माध्यमावरती टीका करताय की तुमचा न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या बातम्या दाखवताय, तुम्हाला जाहिराती मिळत नाहीत म्हणून तुम्ही अशा बातम्या दाखवताय असा आरोप धनंजय मुंडे करतायत.
जे धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्याच्या नंतर त्यांच्या भाषणाची वाहवा ह्याच मीडियाने केलेली होती, त्या धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीने चांगलं काम केलं त्यावेळेस या माध्यमांनी त्यांना प्रसिद्धी दिली होती. त्यावेळेस धनंजय मुंडेंना दिसलं नव्हतं का? ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे गुन्हे घडताय, तुम्ही सांगता की वाल्मिक कराड माझ्या जवळच आहे, तुम्ही स्वतः म्हणताय, तर तुमची बहीण म्हणते, पंकजा मुंडे म्हणतायत की ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही तो वाल्मिक कराड. हे कोण बोलतंय? तुमचीच बहीण आहे ना, तुमची सख्खी चुलत बहीण आहे ना. तुमचे काका गोपीनाथ मुंडे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही घडलात, त्यांची मुलगी तुमची चुलत बहीण, ती भर जाहीर सभेमध्ये सांगते आमच्या भावाचं ज्याच्याशिवाय पान हलत नाही तो वाल्मिक कराड. त्याला तुमचा आश्रय आहे का? त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावरती कारवाई का झाली नाही? त्यांनी एवढी मोहमाया कशी जमा केली? याचं उत्तर जनतेला मिळणार आहे की नाही? त्यामुळे संतोष, जोपर्यंत इथं पोलिसांना मौखिक दिला जात नाही तोपर्यंत इथली गुन्हेगारी संपणार नाही. अजित 100% पवारांनी या ठिकाणी प्रशासनाने जे आहे आतापर्यंत तर म्हणजे उघडपणे कानाडोळा केलाय असं जरी आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. अनेक केसेस पोलिसांसमोर घडत होत्या, प्रशासनासमोर घडत होत्या. मग प्रशासनावर कोणाचा वरदहस्त होता किंवा प्रशासनाला कोणाचा दबाव आहे? तुम्ही शपथ घेता ना की दुर्जनांचा नाश करून सज्जनांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू म्हणून. मग प्रशासनाने काय केलं? ह्या प्रश्न तर आहेत. संतोष देशमुख ची हत्या, संतोष देशमुखांना 1 महिना अगोदर धमकी येते या विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडकडनं. मग त्यावेळी पोलीस प्रशासनानं जर योग्य ती कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख जिवंत नसते का? प्रशासन कोणाच्या दबावाखाली होतं? वाल्मिकचा एवढा मोठा धाक आहे का तिथे? काल संदीप क्षीरसागरांनी स्पष्टपणे म्हटलं, कोण आहे वाल्मिक कराड? हु इज वाल्मिक कराड? मग अशा वेळी का पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही? का पोलीस प्रशासन? निश्चितपणे सगळ्यात प्रश्न उपस्थित होत आहे, कारण ती जी संतोष देशमुखांची पत्नी आहे त्यांनी स्वतः सांगितलं होतं की संतोष देशमुखांना धमकी आलेली होती. अशा वेळी जर धमक्या येतात त्यावेळेस पोलीस प्रशासन काय झोपा काढतंय का हो? बीडचं पोलीस प्रशासन काय करतंय? ज्यावेळेस एखाद्या नागरिकांना अडचण निर्माण होते, त्यांना धमक्या येतात, त्यावेळेस ते कोणाला न्याय मागायला जाणार? पहिल्यांदा न्यायालयात जाणार का? मग पोलीस प्रशासनाचं काम काय? तर पहिल्यांदा त्यांनी जाऊन न्यायालयामध्ये दाद मागायची, तर पहिल्यांदा ते पोलिसांनाच फिर्याद देणार ना. अशा वेळी तुम्ही फिर्याद जर त्यांची घेत नसाल आणि त्यानंतर अशा गंभीर पद्धतीचे गुन्हे घडणार असतील, त्याला जबाबदार कोण आहे? कोण जबाबदार असणार आहे? याला पोलीस प्रशासन जबाबदार असणार की नाही? मग अशा वेळी जर तेव्हा जर याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने त्यांची जी तक्रार दाखल करून घेतली असती तर हा हत्येचा गुन्हा घडला असता का? तुम्ही गुन्हेगारांना मौखिक दिली आहे का? सांगा ना, गुन्हेगारांना मौखिक दिली आहे का? गुन्हेगार अशा पद्धतीने सर्रास गुन्हे करतायत आणि मौखिक फिरतायत. कृष्ण आंधे फरार असतो, सांगताय तुम्ही. दोन वर्षांपासून कृष्ण आंधे फरार आहे. कसला फरार आहे 2 वर्षांपासून? तुमच्या परिमध्ये तुमच्या नाकावर टिचून, पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून तुमच्या पोलीस अधिकारी तो राजेश पाटलाच्या सोबत फिरतोय. राजेश पाटीलांचं खरंच याच्यावरती ड्युटीवरती लक्ष आहे का? जॉबवरती लक्ष आहे का? त्याला माहिती नाही हा कृष्ण आंधे कोण आहे. फरार तुम्हीच फरार घोषित केलाय ना. मग तुम्ही पोलिसांना नाही सांगू हा फरार आमच्या सोबत फिरतोय. अरे काय करायचं? ह्या पोलीस प्रशासनाचं काय करायचं? अशा वेळी खरंच या राजेश पाटलावरती सुद्धा त्याची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. हा एखाद्या गुन्हेगारासोबत फिरतोय खंडणीच्या सारख्या. ज्यावेळेस 29 तारखेचा जो व्हिडिओ पुढे येतोय संकेत, तिथं राजेश पाटील मोठ्या थाटात पोलिसी वर्दीमध्ये पुढे दिसतोय. अशा वेळी हा तपास झाल्याच्या नंतर राजेश पाटीलला अटक होणार का? त्याच्यावरती कोणते गुन्हे दाखल होणार आहेत याची सुद्धा माहिती जी आहे आता पुढे येणं गरजेचं आहे. निश्चितच राजरत्न, आणि आपण पोलीस प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. मात्र आता एक चांगली बातमी बीडच्या अनुषंगाने समोर आलेली आहे की बीडचे जे सिंघम SP अशी ज्यांची ओळख आहे, म्हणजे प्रशासनातला सिंघम अशी ज्यांची ओळख आहे, त्या नवनीत कावत मात्र आता ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. आणि छोट्या गुन्ह्यातले पण सराईत जे गुन्हेगार आहेत त्यांच्यात MPDA आणि मकोका अंतर्गत कारवाई करू असं देखील नवनीत कावत म्हणताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नवनीत कावत जे, म्हणजे आपण वर्तमानपत्रात नवनीत कावतांच्या माध्यमातून जे काही जाणून घेतो की नवनीत कावत हे सिंघम अधिकारी आहेत, तर त्यांनी सिंघमगिरी रिअल लाईफ मधली सिंघमगिरी न दाखवता रिअल लाईफ मधली सिंघमगिरी दाखवून खऱ्या अर्थाने बीडच्या गुन्हेगारांचं कंबरडं मोडणं गरजेचं आहे. बीडच्या वाळू माफियांचं कंबरडं मोडणं गरजेचं आहे. बीडच्या राख माफियांचं कंबरडं मोडणं गरजेचं आहे. आणि वाल्मिक असो नाही तर वाल्मिकचा आका असो, या वाल्मिक वरचा कोणी आका असो, या सगळ्यांचं कंबरडं मोडून यांच्या खरं तर गुन्हेगारीचं कंबरडं मोडून यांना टायर मध्ये टाकून 3rd डिग्री देणं गरजेचं आहे. तरच
बीडमध्ये कायद्याचं राज्य जे आहे ते निर्माण होऊ शकतं. राजन संकेत, मला प्रश्न पडतोय, आपण ज्या बीड जिल्ह्याला संत परंपरेचा जिल्हा म्हणतो, महाराष्ट्रभर बीड जिल्ह्याला संत परंपरेचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं, त्या महाराष्ट्राला 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे 5वं स्थान आहे त्या बीडला, परळी वैजनाथ जे आहे तिथे एवढं मोठं स्थान आहे त्या परळी तालुक्याला, त्या बीड जिल्ह्याला. तर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे, जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजपाचं मोठे नेते, केंद्रामध्ये ज्यांचं मोठं वजन होतं, त्या गोपीनाथ मुंडेंचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो संकेत. त्याचबरोबर ज्यांनी प्रति सरकारची स्थापना केली त्या क्रांतिसिंह नाना पाटलांचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो, ऊसतोड कामगारांचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्या बीड जिल्ह्यांची एवढी मोठी परंपरा असताना या गुन्हेगारांमुळे बीडचं संकेत ज्या पद्धतीनं बदनामी होतीये, खरंच वेदना होत आहेत. बीड हे महाराष्ट्राचं अंग आहे, जर बीड काही वेगळं नाहीये, बीड हा महाराष्ट्राचा जिल्हा आहे. अशा वेळेस बीड सारख्या ज्या आपण महाराष्ट्राला म्हणतो की महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र म्हणतो, ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली, त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं गुन्हेगारी वाढत असेल त्या परळीमध्ये, बीडमध्ये, आणि त्याची तुलना, त्या परळीची तुलना, बीडची तुलना, ज्यांची आपण ओळख सांगितली परळी वैजनाथ आहे तिथे, त्या बीडची तुलना जर याच्या बरोबर होत असेल, बिहार आणि मिर्झापूर बरोबर फार होते, खेदाची गोष्ट आहे. किती राजन खेदाची गोष्ट आहे संकेत. याचा विचार होणं गरजेचं आहे की नाही. आता अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे. बीडचं पालकमंत्रीपद स्वतः सुरेश धसांनी विनंती केली, जे बीडचे 6 पैकी जे 4 आमदार आहेत त्यांनी विनंती केली की बीडचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं. अजित पवारांनी ते स्वीकारलेलं आहे. आता ज्या पद्धतीने इम्तियाज जलील यांनी सांगितलेलं आहे की आता बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांना मिळालं, पण हे फक्त कागदावरच राहू नये. बीडचं पालकमंत्री पद हे फक्त कागदावर राहू नये. पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते बीड मधले कोण असतील तर ते धनंजय मुंडे आहेत. असं होऊ नये फक्त नावाला अजित पवार आणि मागे कोणीतरी हे करतंय. ज्या पद्धतीनं आपलं इम्तियाज जलीलांनी आरोप केला, इम्तियाज जलीलांनी जो आरोप केला, आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे पालकमंत्री, दुसऱ्या बाजूला कोणीच काहीतरी प्रशासन चालवतंय, ही परिस्थिती जी वाल्मिक कराड प्रशासनाचा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती ना. वाल्मिक कराडचा तिथल्या प्रशासनावर वचक होता, असे आरोप होत आहेत. त्यामुळे खरंच आता ज्या पद्धतीने सुषमा अंधारेंनी सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने बीडचा रक्तरंजित इतिहास पुसला जाऊन तिथे बारामतीचा हरित पॅटर्न अजितदादांनी राबवावा, असं सुद्धा सुषमा अंधारे म्हणालेले आहेत संकेत. त्यामुळे खरंच आता बारामतीचा हरित पॅटर्न जो आहे, प्रसिद्ध आहे हरित पॅटर्न, ज्या बारामतीचा शरद पवारांनी असेल किंवा अजितदादांनी ज्या पद्धतीचा विकास केला आहे, तसाच विकास आता बीडचा होणं गरजेचं आहे. बीडमध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध होणं गरजेचं आहे. बीडमधली गुन्हेगारी समूळ उच्चाटन होणं गरजेचं आहे, आणि यासाठी खमकं नेतृत्व असणारे अजित पवार खरंच हे गुन्हेगारीचं उच्चाटन करतात का हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळतो का, निपक्ष पद्धतीने चौकशी होते का, प्रशासनावर अर्थात तपास यंत्रणावर कोणाचाही दबाव न ठेवता तपास यंत्रणा चांगल्या पद्धतीने तपास करतात का, यावरती माध्यमांचं तर लक्ष आहे. त्याचबरोबर माध्यम संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आवाज उठवतच राहतील. जरी धनंजय मुंडे म्हणत असतील की माध्यमांना न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी बातम्या द्यायच्या आहेत, त्यांना जाहिराती मिळत नाही त्यामुळे अशा बातम्या द्यायच्या आहेत, तरी धनंजय मुंडेंना आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत शोषितांना, जोपर्यंत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, तुम्ही किती माध्यमांवरती आरोप केले तरी माध्यम शांत बसणार नाहीत. माध्यम ज्यांच्यावरती अन्याय होईल त्यांच्यासाठी आवाज उठवतच राहतील, आणि जे अन्याय करतील त्यांच्या विरोधात आवाज उठवणं हे माध्यमांचं काम आहे, आणि माध्यम हे उठवतच राहतील. निश्चितच राजरत्न. आणि दुसऱ्या बाजूने आपणही धनंजय मुंडेंना ठामपणे ठणकावून सांगितलं पाहिजे. काल आपण 1 तास 5 मिनिटाचा खास कार्यक्रम याच विषयावर केला होता. धनंजय मुंडेंनी माध्यमांच्या जाहिरातींची काळजी करू नये. धनंजय मुंडेंनी न्यूज व्हॅल्यू, धनंजय मुंडेंनी माध्यमांना शिकवायला जाऊ नये न्यूज व्हॅल्यू काय, माध्यमांचं काम करतायत. याच धनंजय मुंडेंना विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडेंची भाषणं फुल स्पीच म्हणून आम्ही अनकट भाषणं धनंजय मुंडेच्या वेळी अभ्यासपूर्ण मांडत होते ना. प्रत्येक मीडियाने, नॅशनल मीडियापासून ते अगदी डिजिटल माध्यमांपर्यंत सगळ्या माध्यमांनी अनकट धनंजय मुंडेंची भाषणं दाखवली आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंनी आता केवळ एक प्रश्न विचारला, तुम्ही नो कॉमेंट्स म्हणून सोडून द्या ना. तुम्ही माध्यमांचे ना सांगता का की माध्यमांनी ऍड पाहिजे आणि माध्यमांना न्यूज सेन्स पाहिजे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी माध्यमांना न्यूज व्हॅल्यू आणि ऍड न सांगता धनंजय मुंडेंनी या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद या अगोदर सांभाळलेलं आहे. धनंजय मुंडेंनी सामाजिक न्याय खात्यासारखं महत्वाचं खातं सांभाळलेलं आहे. त्या सामाजिक न्याय मंत्री असताना
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ जे धनंजय मुंडे मंत्री असताना झालं आणि पुण्यातल्या येरवडा भागामध्ये असणारं जे त्या ठिकाणी त्या महामंडळाचं उद्घाटनाचा ज्यावेळी सोहळा होता तो सोहळा सुद्धा प्रत्येक माध्यमांनी दाखवलेला आहे. तुम्ही ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चांगल्या अर्थाने केलेला महामंडळ ज्याची माहिती प्रत्येक माध्यमांनी प्रत्येक प्रिंट पेपरने अगदी फ्रंट पेपरवर छापलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे तुमची चांगली कामं माध्यमांनी दाखवलेली आहेत आणि तुम्ही ज्यावेळी चांगलं काही घडत असतं त्यावेळी त्याची प्रसिद्धी करणं आणि चुकीच्या प्रवृत्तींना दुष्प्रवृत्तींना ठोकणं हे मीडियाचं कामच आहे आणि माध्यमांची जबाबदारी ही अचूकपणे बजावत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंनी माध्यमांची ऍडसेन्स माध्यमांची न्यूज व्हॅल्यू त्याची काळजी धनंजय मुंडेंनी करण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासूनच आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्रातलं प्रत्येक माध्यम असेल प्रत्येक माध्यम संस्था असेल संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अगदी अंजली दमानियांपासून जे काही सामाजिक कार्यकर्ते जे कायद्याच्या चौकटीत जे बसत आहे जे योग्य आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत अशा चांगल्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही माध्यम म्हणून नक्कीच प्रसारित करत आहोत. इच्छा केवळ एकच आहे की सेवाभावी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा आणि यासाठी सगळीच माध्यम प्रयत्न करतायत. सगळेच माध्यम जे आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आणि हे प्रकरण जोपर्यंत तडीस जात नाही तोपर्यंत आम्ही देखील टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून जे आहे ते या प्रकरण शेवटपर्यंत लावून धरणार आहोत आणि वैभवी देशमुख असतील मासिक देशमुख असतील किंवा अगदी धनंजय देशमुख असतील यांचे अश्रू जे महाराष्ट्रभर पसरलेले आहेत ना या अश्रूंना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही निश्चितच करणार आहोत. काय सांगशील राजरत्न? निश्चितपणे संकेत आपलं कामच आहे माध्यमांचं काम आहे जिथे अन्याय होईल त्या अन्याय विरोधात आवाज उठवणं आणि त्या पीडितांना न्याय मिळवून देणं हे माध्यमांचं काम आहे. जे खरं आहे ते माध्यम मांडणार ना. जे घडतंय जे दिसतंय जे महाराष्ट्रात घडते ते आम्ही सांगायचं नाही. धनंजय मुंडे म्हणतात न्यूज व्हॅल्यू धनंजय मुंडे म्हणतात जाहिराती मिळत नाही जाहिरातींसाठी करावं लागतं असं नसतं. धनंजय मुंडे ज्या गोष्टी घडत्या त्या महाराष्ट्राला दाखवणं हे पत्रकारांचं काम आहे माध्यमांचं काम आहे. तुम्ही माध्यमांना शिकवू नका कारण माध्यमांनी तुम्हाला प्रसिद्धी दिली आहे त्यामुळे तुम्ही एवढे मोठे आहात. तुमची कामं सुद्धा माध्यमांनी दाखवलेली आहेत त्यामुळे तुम्ही जिथं चुकताय ते माध्यमांना तुम्हाला दाखवणं हे आमचंही काम आहे. त्यामुळे तुम्ही माध्यमांना शिकवण्याच्या भानगडीत पडू नका धनंजय मुंडे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला चाललाय जे राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीसांनी आधी 5 वर्ष जे आहे मुख्यमंत्री पद अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलं होतं. त्या धनंजय मुंडे आता अर्थात ते देवेंद्र फडणवीस 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पद अगदी योग्य पद्धतीने सांभाळलं. आता परत एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांना काय अडचण येते त्यांना कळतंय महाराष्ट्रात काय घडतंय महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश. देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केलाच राजरत्न ही गोष्ट घटना महाराष्ट्राला आपण सांगितली पाहिजे. ज्यावेळी याच अंजली दमानिया एकनाथ खडसेंवर भोसरी भूखंड प्रकरणी आरोप करत होत्या मग एकनाथ खडसेंच्या बाबतीत ज्या काही ते पुरावे तेव्हाही ट्विटरच्या माध्यमातून टाकत होत्या. आपल्या पक्षाचा नेताने एक सिनियर नेता त्यावेळी राजरत्न देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे असं ते मंत्रिमंडळातलं समीकरण होतं. महसूल मंत्री त्याबरोबर कृषी मंत्री अशी प्रमुख 12 खाती एकनाथ खडसेंकडे होती आणि तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंचा राजीनामा जो आहे तो घेतला होता. त्यानंतर मग अनेक गोष्टी घडल्या त्या बाबतीतलं मग राजकारण अनेक गोष्टी तिथं घडल्या. शेवटी खडसेंना पक्ष सोडावा लागला. खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र स्वपक्षांचा राजीनामा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी घेतला होता. मग आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यास काय निश्चितपणे संकेत ज्यावेळेस भूखंड घोटाळ्याचा आरोप एकनाथ खडसेंवर झाला होता आणि विशेष म्हणजे एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा कितीतरी वर्ष सिनियर आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या आधी जे कधी देवेंद्र फडणवीस त्यांनी मंत्रीपद कधीच उपभोगलं नव्हतं. पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले. परंतु एकनाथ खडसेंच्या बाबतीमध्ये बघितलं एकनाथ खडसे आधी मंत्री झालेले आहेत विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. एकनाथ खडसे त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा राजीनामा घ्यावा लागला भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी. आणि त्यावेळी जर आपण पाहिलं संकेत तर अशा वेळी मित्र पक्षाचा जो मंत्री आहे धनंजय मुंडे एवढे गंभीर आरोप होत आहेत.
एवढं सगळ्या सामान्यापासून ते पार त्यांच्या सत्ताधारी आमदारांकडून सांगण्यात येतंय की या वाल्मिक कराडला आशीर्वाद कोणाचा आहे? धनंजय मुंडेंचा आशीर्वाद असं तेच सांगतायत, आपण नाही सांगत. विरोधी पक्षातले आमदार सांगतायत, सत्ताधारी पक्षातले आमदार सांगतायत. पण अशा वेळी धनंजय एवढे हुशार मुख्यमंत्री आहेत. खरंच देवेंद्र फडणवीस खूप हुशार मुख्यमंत्री आहे संकेत. त्यांना प्रशासनाचा खूप चांगला अनुभव आहे, काय घडतं काय नाही यांची खूप चांगली त्यांना जाण आहे. अशा वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ना, त्यांची प्रतिमा मलिन होते. तुमच्या मंत्रिमंडळामधला एखादा सहकारी तुमचा त्याच्यावरती एवढ्या गंभीर पद्धतीचे आरोप होत आहेत. एक पीडित कुटुंब सांगते की त्यांचा राजीनामा घ्या. एवढे राज्यभर आक्रोश मोर्चा निघतायत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची एवढी कोणती मजबुरी आहे? काय अडचण आहे देवेंद्र फडणवीसांची की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही? धनंजय मुंडेंकडून क्लेरिफिकेशन घेतलेले आहे का? असे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे जसं संदीप क्षीरसागरांनी सांगितलं की ठीक आहे, धनंजय मुंडेंचा तुम्ही आता राजीनामा घ्या, तपास पूर्ण होऊ द्या. धनंजय मुंडे जर यात दोषी सापडले नाही, कारण त्यांचा मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे जर मंत्री राहिले तर कुठेतरी तपास यंत्रणांवरती दबाव येऊ शकतो. त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये ठेवू नका. हा तपास पूर्ण झाला, धनंजय मुंडे जर याच्यामध्ये त्यांचा काहीच रोल नसेल तर धनंजय मुंडेंना यापेक्षा मोठं मंत्रीपद द्या, यापेक्षा चांगलं खातं द्या. परंतु आता तपास यंत्रणावरती त्याचा इन्फ्लुएन्स होऊ नये त्यांच्या मंत्रिपदाचा. त्यामुळे त्यांना यापासून कुठेतरी बाजूला करा अशी मागणी जी आहे सर्वपक्षीय आमदार करतायत. स्वतः सर्वपक्षीय आमदारांचा तू उल्लेख केला, तसं सर्वपक्षीय शिष्टमंडळ सुद्धा राज्यपाल CP राधाकृष्णन यांना जाऊन भेटलं होतं. आणि अर्थात त्याच्या 4 मागण्या होत्या, त्या देखील आपण दाखवल्या. त्यातल्या पहिल्या 2 मागण्या तर याच होत्या की धनंजय मुंडेंचा एकतर राजीनामा घ्या, अर्थात त्यांनीही सांगितलं तपास पूर्ण होईपर्यंत घ्या, आणि वाल्मिकला खुनातल्या गुन्ह्याचा आरोपी बनवा. निश्चितच राजरत्न, नैतिकतेचा तू जसा मुद्दा सांगितलास तसं केवळ आरोप होत आहेत आणि मग राजीनामे दिलेत असे अनेक चेहरे आहेत. स्वतः अजित पवारांचा सुद्धा त्या सिंचन घोटाळ्यामध्ये माधव चितळे समितीचा अहवाल दिला. अहवाल यायच्या अगोदर दादांनी राजीनामा दिला होता आणि दादा प्रीती संगमावर गेले होते. असं सगळी उदाहरणं आहेत. निश्चितच देवेंद्र फडणवीसांच्या अनुषंगाने तू उल्लेख केलास. देवेंद्र फडणवीस सध्या दावोस मध्ये आहे. 60 लाख कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये झाली. चांगली, निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांनी आता फडणवीस एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आणतायत, राज्याच्या तरुणांना रोजगार मिळणार आहे, चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून परकीय गुंतवणूक आणणं गरजेचं आहे. उद्योग मंत्री सुद्धा तिथं प्रयत्न करतात दिसून येतं. त्यांचं अभिनंदन आहे, त्यांचं स्वागत आहे. पण जेव्हा परकीय गुंतवणूक येते, जर आपण पाहिलं तर मसाजोग मध्ये जो आवादा पवनचक्कीचा प्रकल्प येतो, प्रकल्प उभे राहत आहेत, तिथे रोजगार निर्माण होतोय. अशावेळी जिथे रोजगार निर्माण होतोय त्यांना तुम्ही खंडण्या मागता, खंडणीची डील करता. सुरेश धस पुण्यातल्या आक्रोश मोर्चामध्ये डायरी मधून सांगतायत कुठे कुठे खंडणीची डील झाली. सुरेश धस सांगतायत मंत्र्यांच्या बंगल्यावरती 3 कोटीची डील होते, त्यानंतर 2 कोटीवरती तोडगा निघतो, 50 लाख रुपये ऍडव्हान्स दिले जातात. हे सुरेश धस सांगतायत. याचा तपास झालाय का? त्यामुळे मुख्यमंत्री परकीय गुंतवणूक आणतायत, परंतु परकीय गुंतवणूक आल्याच्या नंतर इथं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करताना असे खंडणीवाली लोक आहेत, यांना आळा घालणं गरजेचं आहे. हे मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात ठेवावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या खंडणीतूनच हे प्रकार घडले ना. खंडणीखोरांना सुद्धा आळा घालणं हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जर असे खंडणीखोर जन्मास येणार नसतील, असे खंडणीखोरांवरती वेळीच त्यांना रोखलं तर इथे उद्योगधंदे काय येणार नाहीत, याचं सुद्धा उत्तर शोधणं हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि सरकारने हे फार गरजेचं आहे. कारण हे जे खंडणीमधून उद्योगातूनच प्रकरण घडलंय ना, त्यामुळे अशा पद्धतीमुळे या असे जे खंडणीखोरांना तुम्ही वेळीच आवर घाला आणि निश्चितपणे तुम्ही महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे राज्यामध्ये परकीय गुंतवणूक आणता त्याचं स्वागतच आहे, परंतु येथील गुन्हेगारांना सुद्धा तुम्ही आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच राजरत्न, या सगळ्या प्रकरणामध्ये उद्योग उभे राहतायत, व्यवसाय वाढतायत, तरुणांना रोजगार मिळतोय, स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर उद्योग उभे राहिल्यानंतर ते उद्योग पुन्हा महाराष्ट्रातून बाहेर जातील अशी काही परिस्थिती निर्माण होऊ नये, अशीच तू जसं म्हटलं तसं खंडणी किंवा या सगळे गुन्हे असले घडू नयेत. या उद्योगांना देखील संरक्षण मिळणं तितकंच गरजेचं आहे. आणि या सोबतच हे प्रकार जे कोणी ही असली गुंडाळ प्रवृत्तीची, त्या वाल्मिक सारखी, त्या विष्णू चाट्यासारखी, त्या सुदर्शन घुलेन, सुधीर सांगली सारखी ही जी काही गुंडाळ प्रवृत्तीची लोक आहेत, यांच्यावर पहिल्यांदा जर अगोदर कुठेतरी आग लागलेली असते म्हणून धूर निघत असतो, तर त्यावेळी त्या आगीचं रूपांतर वणव्यात होणार नाही याची काळजी तपास यंत्रणांनी घेऊन
योग्य वेळी या असल्या गुंडाळ प्रवृत्तीच्या लोकांवर योग्य कारवाई केली तर महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पुन्हा संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही, याचीच काळजी तपास यंत्रणांनी घेणं गरजेचं आहे. आणि संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी कुठल्याही दबावाला बळी न पडता सीआयडी, SIT, केज पोलीस स्टेशन, बीड पोलीस स्टेशन यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. या सगळ्या विषयाला आम्ही अगदी शेवटपर्यंत तडीस नेणार आहोत आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.